तसा तर गणेशोत्सवाला अजून 2 महिन्यांचा अवधी आहे, पण तयारी मात्र आत्तापासूनच सुरू झाली आहे. कारण गणरायाची मूर्ती घडवणे ही 1-2 दिवसांची नव्हे, तर प्रेम, संयम आणि कष्टाची साधना असते. आणि या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम पाहायला मिळतो तो माधवनगर येथील श्रीमती पद्मा गद्रे आणि त्यांचे चिरंजीव श्री कौशिक गद्रे यांच्या गणेश मूर्ती निर्मितीमध्ये. श्रीमती पद्मा गद्रे यांनी 34 वर्षांपूर्वी केवळ आवड म्हणून गणेश मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या 8-10 वर्षात त्यांनी प्रत्येक मूर्ती स्वतःच्या हाताने साकारली. त्यानंतर काम अधिक सुकर व्हावे म्हणून मोल्ड तयार केले. पण एक गोष्ट मात्र कधीही बदलली नाही, ती म्हणजे पर्यावरणाबद्दलची त्यांची निष्ठा. पहिल्याच दिवसापासून त्यांनी केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या. यंदा या परंपरेत आणखी एक महत्त्वाची भर पडली. त्यांचे सुपुत्र ME शिक्षण घेतलेले श्री कौशिक गद्रे यांनी स्वतः मोल्डिंग मशीन तयार करून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि आईच्या या कार्याला नवी दिशा दिली. यावर्षी प्रथमच त्यांनी गायीच्या शुद्ध शेणापासून तयार केलेल्या गोमय गणेश मूर्ती साकारल्या आहेत. पर्यावरणपूरक असलेल्या या मूर्ती 7 इंचापासून 11 इंचापर्यंत विविध आकारात उपलब्ध आहेत. मोरया, लंबोदर अशा आकर्षक स्वरूपातील या मूर्ती अत्यंत देखण्या आहेत. विशेष म्हणजे फक्त डोळे, नाक, कान आणि कपाळ या ठिकाणी अत्यंत मर्यादित रंग देऊन गणरायाचे मोहक रूप खुलवण्यात आले आहे. साधेपणातही किती अप्रतिम सौंदर्य असू शकते याचा अनुभव या मूर्ती पाहिल्यावर नक्कीच येईल. ज्यांना शाडूची मूर्ती हवी त्यांच्यासाठी शाडू आणि ज्यांना गोमयाची मूर्ती हवी त्यांच्यासाठी गोमय असा पर्याय उपलब्ध करून देत गद्रे परिवार पर्यावरण संवर्धनाचा एक सुंदर संदेश समाजापर्यंत पोहोचवत आहे. आता त्यांच्या या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घर बसल्या मिळाव्यात यासाठी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर CAD क्राफ्ट 3D या नावाने त्यांचे स्टोअरही उपलब्ध आहेत. गेली 34 वर्षे श्रद्धा, कष्ट आणि पर्यावरण प्रेम यांचा सुंदर वारसा जपणाऱ्या श्रीमती पद्मा गद्रे आणि श्री कौशिक गद्रे त्यांचं हे कार्य दिवसेंदिवस अधिक विस्तारत राहो आणि पर्यावरण संवर्धनाचा हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचो हीच श्री गणराया चरणी प्रार्थना. आणि आपणही एकदा आवर्जून माधवनगर येथे भेट द्या.